वर्षाला शासनाच्या आकडेवारीनुसार 100 ते 150 सरासरी चित्रपट मराठी येतात. त्यापैकी एवढे 10 ते 12 सिनेमे चालतात. उरलेले 90 किंवा 140 सिनेमांचं काय होतं? प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतं की अरे नवीन निर्माता आलाय, पैसे घ्या, फी घ्या, हे स्टार कास्ट द्या. ह्यांनाही वाटतं अरे आम्हाला कामं मिळालीत, त्याच्यामुळे तेही कामं करतात, तेही त्यांची फी घेतात, बाजूला होतात. आणि ज्यावेळेस ह्यांचा सिनेमा चालत नाही त्यावेळेस हेच मोठमोठे दिग्दर्शक पुढे येतात, मनसेसारख्या पक्षाला पुढं घेतात आणि मग मल्टिप्लेक्सवाल्यांच्या नावाने ओरडतात. कारण का तुम्ही जर कंटेनच व्यवस्थित दिला नाही तर तुमचा सिनेमा थिएटर मालक का ठेवल तो? आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या असलेल्या लॉबीविषयी तुम्हाला काय वाटते? तेच चेहरे पाहून लोक वैतागतात अक्षरशः. हसायला आलं की केदार शिंदे सारखे एवढे अनुभवी दिग्दर्शक असताना सूरजला त्या चित्रपटात घेऊयात आणि तो चित्रपट सक्सेस होईल. प्रत्येक वेळी काच स्वप्नील जोशीलाच घ्यायचं? आपण नवीन चेहऱ्यांना जरी संधी देत असेल आणि दिली पाहिजे, कंटेंट चांगला असेल तर 100% प्रेक्षकांनी सूरजलाही डोक्यावर घेतला असता. सूरज तोही सिनेमा झापूक तोही चालला असता. ह्या सगळ्यांच्या चित्रपटांना मनसेचा पाठिंबा असतो पण दुसऱ्याला नसतो. मनसे फक्त काय करते, तोडफोड करते. त्यांनी ऑप्शन कधी दिला नाहीये. फक्त मनसे काय करतं, मराठी म्हणून नुसता फुगा त्यांनी तो केलेला आहे आणि तो फुगा यावेळेस आम्ही तो फोडलेला आहे. एखादा चित्रपट नाही चालला, मराठी चित्रपट, तर त्याला ऑप्शन. महाराष्ट्रातल्या सगळ्याच नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट जर अल्प दरात सुरू केला, त्याची ती पॉलिसी काढली, एखादं चांगलं धोरण काढलं, 50 रुपये आहे म्हणून कुणीही तो चित्रपट पाहायला येऊ शकतं, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. कॉलेजमध्ये असताना आम्ही जेव्हा सिनेमे पाहायला जायचो तेव्हा आमची पहिली आवड असायची ती म्हणजे बॉलिवूडचे चित्रपट बघायचे. दुसरा आम्ही प्रेफरन्स द्यायचो तो म्हणजे कशाला तर साऊथकडच्या चित्रपटांना. तिसरा आमचा प्रेफरन्स असायचा की हॉलिवूडचे हॉरर चित्रपट बघायचे. आणि सगळ्यात शेवटी मित्र जर कुठल्या याला प्रेफरन्स देत असतील तर ते म्हणजे आपले मराठी चित्रपट. पण का नेमकं असं काय झालंय की मराठी चित्रपट इतके मागं पडत चाललेत? म्हणजे सगळेच एका माळेचे मणी आहेत असं नाही, पण नेमकं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असं नेमकं काय झालंय की ज्यामुळे मराठी इंडस्ट्री ही मागे पडतीये आणि मराठी इंडस्ट्रीकडे लोक कमी दर्जाचं समजतायत मराठी इंडस्ट्रीला? तर याच मराठी चित्रपट सृष्टीतले बारकावे असतील किंवा नेमकं सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काय सुरू आहे याच सगळ्यावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील. नमस्कार बाबासाहेबजी. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा तुम्हाला हाच आहे की मराठी इंडस्ट्री कुठे जरी मागं पडत चालली आहे असं लोक म्हणतात. हे का? म्हणजे असं मराठी इंडस्ट्री मागं पडण्याचं कारण काय? निर्माते तर दाबून पैसा ओततात, मग तरी सुद्धा असं का? खरं तर काय होतंय, नवीन निर्माते ज्यावेळेस येतात त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्याला दिग्दर्शक तेच पाहायला मिळतात. हे सगळे मोठमोठे दिग्दर्शक आहेत. महेश मांजरेकर असतील, संजय जाधव, रवी जाधव, प्रवीण तरडे, प्रसाद ओक असेल, केदार शिंदे असतील. मुळात ह्या लॉबींचे जास्त सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये तेच कास्टिंग तुम्हाला दिसतं. काही वेगळं मी सांगायची गरज नाहीये, पण आपल्याला तेच कास्टिंग सारखं दिसतं. आणि मुळात काय होतं, ह्या सगळ्या दिग्दर्शकांना आहे ना निर्माते सहज मिळत जातात आणि तो निर्माता नवीन असल्यामुळे त्याला कसं होतं, अरे मांजरेकर सरांनी सांगितलं, अरे संजय सरांनी सांगितलंय, की अरे केदार शिंदेंनी सांगितलंय, त्याच्यामुळं तो बिचारा नवीन निर्माता डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. मग काय होतं, प्रत्येकाचा प्रोजेक्ट ठरलेला असतो, प्रत्येकाचे निर्माते ठरलेले असतात. मग हे याच्यामध्ये काय करतात की एक प्रोजेक्ट झाला की दुसरा झाला की तिसरा झाला की चौथा, कंटेंटवर कोण कामच करत नाही. दिग्दर्शक म्हणून ह्यांची जी काही फी ठरलेली असेल 25 लाख, 30 लाख, 5 लाख, 10 लाख, हे घेतात. पुढचा निर्माता तयार असतो, तो प्रोजेक्ट झाला की तिसरा प्रोजेक्ट तयार असतो, चौथा प्रोजेक्ट तयार असतो. असं क्वचितच होतं की त्या 10 प्रोजेक्टमधनं एखादा प्रोजेक्ट चालतो सुद्धा, पण त्याच्यामध्ये 8-9 हे जे काही प्रोजेक्ट त्यांचे सलग चालू असतात ह्याच्यामध्ये नवीन निर्माता मिळत असतो. त्याच्यामुळं
तो त्या कंटेंटवर कामच करत नाही. त्याला फक्त कसं असतं, मला नवीन निर्माता मिळालाय, मला काहीतरी चिटकवायचंय, काहीतरी स्टार कास्ट ह्यांना द्यायची आणि स्टार कास्ट ठरलेली असती. ते स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव असतो, सई तामणकर असती, अमृता खानवेलकर असती, महेश कोठारेंचा मुलगा पण आहे, सून पण, ते पण असतात. त्याच्यानंतर आता गिरिजा ओक असती, त्यानंतर अमय वाघ आहे, त्यानंतर तरडे यांच्या ग्रुपमध्ये ते सगळे बाकीचे कलाकार. आणि मग त्याच्यामुळे कुठंतरी लोकांना तेच 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 पाहण्यामध्ये रस नाही येत. वर्षाला शासनाच्या आकडेवारीनुसार 100 ते 150 सरासरी चित्रपट मराठी येतात. त्यापैकी मला जेवढी माहिती आहे ऑफिशियली, तेवढे 10 ते 12 सिनेमे चालतात. उरलेले 90 किंवा 140 सिनेमांचं काय होतं? बरोबर. म्हणजे ह्याचा विचार कोणीच करत नाही. कंटेंटवर कोण कामच करत नाहीत. प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतं की अरे नवीन निर्माता आलाय, पैसे घ्या, फी घ्या, हे स्टार कास्ट द्या. ह्यांनाही वाटतं अरे आम्हाला कामं मिळालीत, त्याच्यामुळे तेही कामं करतात, तेही त्यांची फी घेतात, बाजूला होतात. आणि ज्यावेळेस ह्यांचा सिनेमा चालत नाही, त्यावेळेस हेच मोठमोठे दिग्दर्शक पुढे येतात, मनसेसारख्या पक्षाला पुढं घेतात आणि मग मल्टिप्लेक्सवाल्यांच्या नावाने ओरडतात. मल्टिप्लेक्सवाल्यांनी आमचा सिनेमा 2 दिवसात काढला, 4 दिवसात काढला, 5 दिवसात काढला. पण बिचारं सामान्य पब्लिकला अजूनही असं वाटतं की मनसे हा मराठी चित्रपटांच्या किंवा मराठी कलाकारांच्या बाजूने. पण सपशेल खोटं येते, झूट येते सगळं. कारण का तुम्ही जर कंटेनच व्यवस्थित दिला नाही तर तुमचा सिनेमा थिएटर मालक का ठेवल तो? आणि माझं तर मुळात अमय खोपकर यांना तर म्हणजे स्पष्ट म्हणणे आहे की अमय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स थिएटर हे 1 वर्ष फक्त चालून दाखवावं. 1 वर्ष. आणि ज्यावेळेस त्यांना ते चालवल्यानंतर कळेल आणि ज्यावेळेस त्यांनी देखील सिनेमे ज्यावेळेस काढतील आणि ज्यावेळेस त्यांच्या थिएटरवर ज्यावेळेस दगडी पडतील, त्यावेळेस त्यांना त्यांच्या भावना काय असतील, त्यावेळेस मी त्यांना तो प्रश्न करणार आहे की तुमच्या भावना आता काय? म्हणजे थोडक्यात आंदोलन करून किंवा नुसती मल्टिप्लेक्स मध्ये फोडाफोड करून काही उपयोग नाही. तुम्ही पर्याय उपलब्ध करा, माझं म्हणणं आहे. आणि पर्याय म्हणण्यापेक्षा मी पुन्हा तिथंच येईल की मल्टिप्लेक्स थिएटर मालकांना व्यवसायच हवाय. आज जर हेच सिनेमे मी आता नावं घेतली होती की जारण सारखा सिनेमा, दशावतार असेल, बाई पण भारी देवा असेल, सैराट सारखा सिनेमा असेल, मुळशी पॅटर्न सुद्धा खूप चांगला चालला, त्यानंतर धर्मवीर सुद्धा खूप चांगला सिनेमा चालला ना, लोकांनी ॲप्रिशिएट केलं, लोक गेली बघायला, चांगली गर्दी होती. गुलकंद सारखा सिनेमा खूप चांगला चालला, मल्टिप्लेक्सवाल्यांनी भरून भरून शो वाढवले. पण पुन्हा तेच आहे की 100 वर्षाला 100 सिनेमे चालतात सरासरी, बाकीचे 90 सिनेमे नाही चालत. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस उठून थिएटर मालकांना आणि मल्टिप्लेक्सवाल्यांना दोष देणं हे चुकीचं आहे. आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या असलेल्या लॉबी विषयी तुम्हाला काय वाटतंय? कारण असं म्हणतात बघा की संजय जाधव असतील, केदार शिंदे असतील किंवा महेश मांजरेकर असतील, ह्या सगळ्यांची ठरलेली लॉबी आहे. ठरलेले लॉबी, ठरलेले चेहरे, ठरलेले डायलॉग, ठरलेली ऍक्टिंग. कुठंतरी बदललं पाहिजे. असं 100% बदल ह्याच्यात झालाच पाहिजे. आणि मुळात त्यांनी स्वतः तो विचार केला पाहिजे. म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आम्ही चर्चा करण्यापेक्षा खरं तर त्यांनी ते जास्त आत्मसात केलं पाहिजे. त्यांनी तो विचार केला पाहिजे की अरे आपण काय करतोय, आपण सारखं सारखं तेच करतोय. आज तसं बघायला गेलं तर दुसरी बाजू महेश मांजरेकरांची ही पण आहे की त्यांनी खूप चांगले सिनेमे दिलेत. मग मधल्या काळात असं काय होतं की तेच चेहरे, म्हणजे आई म्हणून म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये त्यांचीच मिसेस तिथे असती. अर्थात तो त्यांचा की कुणाला वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कुणाला घ्यायचं कुणाला नाही, पण मी ॲज अ प्रेक्षक म्हणून किंवा एक थर्ड पर्सन म्हणून, थर्ड पार्टी म्हणून मी ते सगळं पाहतोय आणि इथनं बोलतोय मी की नाही लोकांना ते हे होत की तेच तेच चेहरे
पाहून लोक वैतागतात अक्षरशः. आणि कसं आहे, हे जे म्हणजे रुजलेले दिग्दर्शक आहेत किंवा ही जी लॉबी आहे, तर त्या लॉबीने तयार केलेले चित्रपट हे बघायला ऑडियन्सची गर्दी आणि नव्या कुणी तयार केलेले चित्रपट दिग्दर्शकाने हे पाहण्यासाठी ऑडियन्सची गर्दी. तुम्ही म्हणजे ह्याच्यात कधी फरक तुम्हाला जाणवलाय का, की जुन्यांनी तयार केलेल्या मध्ये जास्त गर्दी होतीये किंवा कमी गर्दी होतीये? मी पुन्हा तेच सांगेल की आत्ताच्या नवीन पिढीला हे शेवटी जुन्या लोकांचे चित्रपट ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही प्रमाणात जर कंटेंट चांगला असेल त्या चित्रपटामध्ये, म्हणजे मी आत्ता नवीनच उदाहरण सांगेल, आत्ता चालवतलं की दशावतारमध्ये दिलीप प्रवळकर सारखे मोठी व्यक्ती त्या ठिकाणी आहे, तर नक्की 100% ही गर्दी होती. म्हणजे नवीन चेहऱ्यांना सुद्धा पाहायला गर्दी 100% होती. पण नवीनमध्ये अगदीच जसा सैराट सारखा प्रयोग नागराज मंजुळे यांनी केला तसा त्याच्यानंतर अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी तसा प्रयोग केला, पण तो सगळीकडे सक्सेस झाला असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ झापक झुपक आला. म्हणजे मला हसायला आलं की केदार शिंदे सारखे एवढे अनुभवी दिग्दर्शक असताना की त्यांनी तो निर्णय किंवा तो त्यांनी एवढा मोठ्या प्रमाणावरती रिस्क घेतली कशी काय, म्हणजे कुठल्या अँगलनी ह्याला सूरजला त्या चित्रपटात घेऊयात आणि तो चित्रपट सक्सेस होईल, म्हणजे हे त्यांनी ती खरंच खूप मोठी म्हणजे रिस्क घेतली होती आणि तो सक्सेस झाला, लोकांना नाही आवडलं ते. पण एका बाजूला म्हणजे असं पण लोकांचं मत आहे की का सूरज जाधवला का नाही घ्यायचं, प्रत्येक वेळी काच स्वप्नील जोशीलाच घ्यायचं, असं पण लोकांचं एका बाजूने मत आहे. हे असलं तरी मी पुन्हा तेच सांगेल की आपण नवीन चेहऱ्यांना जरी संधी देत असेल आणि दिली पाहिजे, कारण का त्याशिवाय हे होणार नाही. पण पुन्हा विषय तिथंच येतो सगळा, कंटेंट चांगला असेल, कंटेंट चांगला असेल तर 100% प्रेक्षकांनी सूरजलाही डोक्यावर घेतला असता, तोही सिनेमा झापूक झुपूक तोही चालला असता. पण नाही, लोकांना तो कंटेंट पण सुद्धा नाही आवडला. ॲक्टिंगच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच लोकांकडनंच ऐकायला मिळालं, नाही लोकांनी तो हे केलं. आता लॉबीचा विषय निघालाय म्हणून हा प्रश्न आहे की जी रुजलेली लॉबी आहे, मग ते महेश मांजरेकर असतील किंवा संजय जाधव असतील किंवा केदार शिंदे असतील, ह्या सगळ्यांच्या चित्रपटांना मनसेचा पाठिंबा असतो पण दुसऱ्याला नसतो, असा आरोप सुद्धा मनसेवर केला जातोय. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मनसेचा काही प्रमाणात मी असं म्हणेल की नुसता दिखाऊपणा आहे. म्हणजे मी ह्याच्यामध्ये फार राजकारण आणणार नाही, कारण का ते जरी वेगळ्या पक्षात असले, मी जरी वेगळ्या पक्षात असलो तरी मनसेने दरवेळेस काय केलेलं आहे की थिएटरवर दगडी मार, मल्टिप्लेक्स फोड अशा काही प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ज्या चुकीच्या आहेत. म्हणजे ज्या चित्रपटगृहात तुमचा सिनेमा लागतोय ते एक खरं तर चित्रपटगृह हे कलाकारांसाठी मंदिर आहे आणि आज तुम्ही त्याच मंदिरावर दगडफेक करताय, त्याच्या काचा फोडताय, त्यातल्या थिएटर मालकांना तुम्ही दम देताय. पण मी पुन्हा तिथं येईल की मल्टिप्लेक्स मालक किंवा कुठलाही सिंगल थिएटर मालक असेल, उद्या त्याच्या चित्रपटगृहात जर एखादा चित्रपट लागला आणि तो चालतच नसेल आणि साहजिकच आहे त्यालाही AC बिल आहे, आतमध्ये काम करणाऱ्या मुलांचं त्याला पगार पाणी करावं लागतो, त्या शो पुरतं किंवा त्या दिवसापुरतं जर तुमची तिकीटच जात नसेल आणि तो पिक्चर जर प्रेक्षक जर तिथं त्या ठिकाणी आला नसेल आणि त्या दिवसाचं त्याचं जर दिवसभरातलं साधं AC बिल निघत नसेल किंवा त्या तिथं काम करणारा त्या मुलाचा पर डे जर त्या तिकिटातनं निघत नसेल तर कुठलाच थिएटर मालक किंवा मल्टिप्लेक्स मालक तो सिनेमा लावणार नाही. आणि ह्यांनी दरवेळेस काय केलेलं आहे की मला मागं पण मी एकदा अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मनसे फक्त काय करते, तोडफोड करते, त्यांनी ऑप्शन कधी दिला नाहीये. आम्ही दरवेळेस ऑप्शन देत गेलोय. मनसेनी प्रत्येक वेळेस ऑप्शन सांगायला पाहिजे होतं. जसं आता मी त्यांच्याच राज ठाकरेंची मुलाखत ऐकली की जी महेश मांजरेकरांनी घेतली होती आणि अनेक भाषणामध्ये सुद्धा आत्ता चालूमध्ये राज साहेबांनी असं सांगितलं होतं की मी तुम्हाला थिएटर मिळून देऊ शकतो, मी तुम्हाला पब्लिक तिथपर्यंत नाही आणू शकत. आणि त्यांचंही हेच म्हणणं होतं की तुमच्या चित्रपटामध्ये जर कंटेंट चांगला असेल तर आज घरात बसणारी जी बाई आहे किंवा वयस्कर माणसं, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते तुमच्या थिएटरपर्यंत कधी येईल
जर तुमच्या थिएटरमध्ये नाविन्य काहीतरी वेगळं असेल, कंटेंट काहीतरी वेगळा असेल, चित्रपटात त्यांना काहीतरी वेगळं, सिरियल सोडून काही वेगळं चांगलं पाहायला मिळणार असेल, तर प्रेक्षक तुमचा सिनेमा पाहायला येतील. आणि आताही त्यांचा फुगा फुटलाच की आता एरे एरे पैसा चित्रपट आला. आम्ही खोपकरांनी नेहमीप्रमाणे कालवा केला, मल्टिप्लेक्स मालकांना त्यांनी धमकी दिली, पण ज्यावेळेस मी त्यांचा पूर्ण DCR रिपोर्ट काढला आणि हळूहळू आम्ही तेच करतोय की उद्या कुठल्याच निर्मात्यांना वाटायला नको की अरे आमचा सिनेमा लगेच काढला, किंवा एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाला पण वाटायला नको की आमचा सिनेमा यांनी 3 दिवसात काढला, 4 दिवसात काढला. म्हणून आम्ही आता मल्टिप्लेक्सच्याच मालकांना सांगितले की तुम्ही दर आठवड्याला DCR रिपोर्ट हा कंपल्सरी पब्लिश करा. तुम्ही DCR रिपोर्ट आता म्हटलं, DCR रिपोर्ट म्हणजे काय असते? डिस्ट्रीब्युटर रिपोर्ट असतो. आता मी समजा डिस्ट्रीब्युटर आहे, तर माझ्याकडे तो डेली रिपोर्ट येत असतो की आज समजा 4 शो आहेत, या 4 शोचे साधारण आज तिकीट किती सेल झाले. मला जर आज मल्टिप्लेक्समध्ये 200ची ऑडी आहे आणि त्या 200 ऑडीच्या मध्ये माझा ह्या 1 नंबरच्या स्क्रीनला सिनेमा लागलाय, तर त्या 200 पैकी आज किती तिकीटं विक्री झाली आहे. 200 पैकी 40 गेलेत का, 13 गेलेत का, 20 गेलेत का, 200 पैकी 180 तिकीटं गेली आहेत. तर हा डेली रिपोर्ट तो थिएटर मालकांना, डिस्ट्रीब्युटरला रोज द्यावा लागतो. आणि त्याच्यावरून खरं ते कलेक्शन कळत असतं की किती सिनेमा चाललाय किंवा किती चित्रपटांची विक्री तिकिटांची होतीये, कलेक्शन किती झाले, हे सगळं त्या DCR रिपोर्टवर कळत असतं. ज्यावेळेस मी तो DCR रिपोर्ट काढला त्यावेळेस मला कळलं की अरे हा चित्रपट तर पहिल्याच दिवशी यांचा शो कॅन्सल झालाय. असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आली. आणि त्यावेळेस मग मी स्वतः, आता एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आशिष शेलार साहेबांनी आमची एक जॉईंट मीटिंग झाली होती, त्यात मल्टिप्लेक्सचे सगळे थिएटर मालक पण होते, मी स्वतः होतो तिथं. तर तिथं सुद्धा त्यांनी हेच बाजू मांडली की आम्हाला व्यवसाय हवाय. आम्ही मराठी चित्रपट जे चाललेत, जे लोकांनी स्वीकारले, ज्याला गर्दी आहे, त्याला आम्ही 100% शो वाढवूनच दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जारण सारखा सिनेमा असेल, त्याच्यामध्ये बाई पण भारी देवा असेल, अनेक चित्रपट असे होते की ज्याला मल्टिप्लेक्सवाल्यांनी थिएटर आणि स्क्रीन दोन्ही वाढून दिलेल्या होत्या. फक्त मनसे काय करतं, मराठी म्हणून नुसता फुगा त्यांनी तो केलेला आहे आणि तो फुगा यावेळेस आम्ही तो फोडलेला आहे. पण मग समजा एखादा चित्रपट नाही चालला, मराठी चित्रपट, तर त्याला ऑप्शन म्हणून दुसरीकडे आपण तो चित्रपट चालवू शकतो. आता समजा मल्टिप्लेक्स मालकांनी नाही तो चालवला त्यांच्या याच्यात, तर ऑप्शन दुसरा कुठला असेल की जरी हा चित्रपट जास्त प्रमाणात नाही चालला तरी तिथे म्हणजे चित्रपटामध्ये असलेल्या कलाकारांचं थोडंफार काय त्यांचं बजेट निघावं, दिग्दर्शकांचं बजेट निघावं, ह्यासाठी ऑप्शनल म्हणून आपण दुसरीकडे कुठे तो चित्रपट प्रदर्शित करू शकतो का, दाखवू शकतोय का? म्हणजे आमच्याच राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या कडून मी स्वतः ही मागणी केली होती. ही संकल्पना पण मी मांडली होती की नाट्यगृहांमध्ये नाटकांचे शो वगळून इतर टायमिंगला नाट्यगृह ज्यावेळेस रिकामं असतं त्यावेळेस इथं कमी दरामध्ये, म्हणजे अगदी नाममात्र, म्हणजे 50 रुपये मी सांगितलं होतं की नाट्यगृहांमध्ये हे चित्रपट जे आता रिलीज होतात ते नाट्यगृहांमध्ये दाखवायला सुरुवात करा. आणि मला सांगायला आवडेल की त्याचा पहिला प्रयोग आम्ही सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा तो नुकताच चित्रपट आलता #तदेव लग्नम, आणि त्याचे निर्माते माझे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांना आम्ही विनंती केली ती आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही बरोबर घेतलं. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांमध्ये आम्ही तो सिनेमा रिलीज केला. पहिला शो प्रीमियर तिथंच ठेवलं आणि तुम्हाला खोटं वाटेल, पूर्ण थिएटर हाऊसफुल होतं. म्हणजे ऑप्शन असेल, आपण ऑप्शन 100% आहे. माझं तेच म्हणणं आहे. मागे सुद्धा मी आता बोललो की मनसेने काय केलं, फक्त दगडी मारलीत. मनसेने ह्याच्यावर कधी ऑप्शन शोधलं नाहीयेत, नुसता दिखाऊपणा त्यांनी केलेला आहे. आणि आम्ही त्याला एक चांगलं ऑप्शन दिलं, ते लोकांनी सुद्धा स्वीकारलं. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसाचा शो सेम बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे केला होता. तिथं सुद्धा जे सिनेमे मल्टिप्लेक्सला चालूत रिलीज झाले होते ते सिनेमे सगळे आम्ही नाट्यगृहात दाखवले. 2 दिवसात 100% नाट्यगृह, आम्ही दिवसाला 6 शो दाखवले होते.
आदल्या दिवशी सुद्धा 6 शो 100% हाऊसफुल होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा लोकांची लाईनच्या लाईन पार रस्त्यापर्यंत गेली होती आणि ते सगळं इतकं चांगल्या पद्धतीने होतं. आणि आम्ही ज्यावेळेस लोकांना तिथं विचारलं, ज्यावेळेस आम्ही लोकांच्या इंटरव्ह्यू तिथं घेतल्या, तर लोकांचं हेच म्हणणं होतं स्पष्ट की आम्हाला मराठी चित्रपट पाहायचा आहे, आम्हाला मल्टिप्लेक्सचं तिकीट दर परवडत नाही, बरोबर. आम्ही कुटुंबाच्या कुटुंब मल्टिप्लेक्सला नाही जाऊ शकत, कारण का एक मल्टिप्लेक्सचं तिकीट राऊंड फिगर जरी आपण पकडली तरी 400 ते 500 रुपयाला असं. आणि घरात साधारण 4 मंडळी तर कशीही असतात, म्हणजे 2,000 रुपये ते झाले. पिक्चर सुटल्यानंतर साहजिकच आहे की कौटुंबिक असल्यामुळं येता येता बायको म्हणती मला बाहेरच जेवायचं आहे, त्याच्यामुळं पूर्ण फॅमिली बाहेर जेवती, तो हॉटेलचा 1,500 खर्च. म्हणजे साधारण मध्यमवर्गीय असणाऱ्या एका कुटुंबाला एक मराठी चित्रपट हा साधारण 3,500ला जातो. त्या 3,500त त्याचा एका ऍक्टिवाचा हप्ता जातो, तो विचार करतो. आणि मग त्या ह्यानी आम्ही खूप चांगलं ऑप्शन दिलं होतं. आजही त्याच्यावर खूप चांगलं काम चालू आहे. मागच्याच आठवड्यात त्या संदर्भात आमची बैठक पण झाली आणि तुम्ही की महाराष्ट्रातल्या सगळ्याच नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट जर अल्प दरात सुरू केला, त्याची ती पॉलिसी काढली, एखादं चांगलं धोरण काढलं, तर आपल्या मराठी चित्रपट पाहायला, मग तो चालू अगर न चालू, पण 50 रुपये आहे म्हणून कुणीही तो चित्रपट पाहायला येऊ शकतं. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो, कारण का एका नाट्यगृहाची कॅपॅसिटी साधारण 800 ते 1000 1,500 आहे. त्याच्यामुळं उद्या एखाद्या निर्मात्याचा चित्रपट नाही चालला तरी तो त्याचा चित्रपट नाट्यगृहांमध्ये लावू शकतो आणि त्याचा सिनेमा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला याचं समाधान त्या निर्मात्याला मिळू शकतं. बरोबर. आणि तुम्ही जी एक पडदा चित्रपटगृहाची मागणी केलेली होती, ती संकल्पना कशी होती काय? साधारण त्या बाबतीत सुद्धा आम्ही खूप हे केले, प्रयत्न केले, कारण का महाराष्ट्रात आता एक पडदा चित्रपटगृह हे जवळपास बंद होत चाललेत. साधारण त्यांची संख्या 90च्या दशकामध्ये किंवा 90 सालापर्यंत त्याची संख्या माझ्या माहितीनुसार आकडेवारीनुसार 1250 होती. आत्ता नव्याने आम्ही त्या असोसिएशनशी बोलल्यानंतर त्या असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार आहेत, त्यांनी मला आकडेवारी सांगितली की आत्ता साधारण फक्त 200 ते 300 सिंगल चित्रपटगृह ही महाराष्ट्रात चालू आहेत. म्हणजे खूप वाईट शोकांतिका आहे. आपण जर बाहेर देशात गेलो, म्हणजे चीनसारख्या किंवा अमेरिकेसारख्या, तर इथं तिथल्या चित्रपटगृहांची संख्या ही जवळपास 30,000 40,000 50,000 एवढी आहे आणि आपल्यामध्ये आहे ही कमी होत चालली आहे. बरं, ती पुनर्जीवित करण्यासाठी त्याच्यामध्ये ज्या शासनाच्या खूप जाचक अटी आहेत, त्या जाचक अटी कमी करा म्हणून आम्ही स्वतः मागणी केली आहे. कोरोनानंतर तर पुण्यातली 100% एक पडदा चित्रपटगृह बंद आहे. म्हणजे ज्या चित्रपटगृहाला हेरिटेज दर्जा आहे, म्हणजे प्रभात सारखं थिएटर ते बंद आहे, अलका थिएटर बंद आहे, निलयम थिएटर बंद आहे, लक्ष्मीनारायण थिएटर बंद आहे, रतन थिएटर बंद आहे, वसंत थिएटर बंद आहे. अनेक चित्रपटगृह पुण्यातले आहेत की ती सगळी बंद आहेत. म्हणून मध्यंतरी आम्ही जरी महायुतीत असलो तरी मी स्वतः प्रत्येक चित्रपटगृहाच्या बाहेर पाटी घेऊन उभा होतो की महायुतीचं लक्ष ह्या समस्यांकडे जावं आणि त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय शासनाने करावेत, महायुती सरकारने करावेत. ते पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी काही अनुदान दिलं जावं, जेणेकरून थिएटर मालकांना थोडंसं मदत होईल आणि ते व्यवस्थित चालू राहील. आणि नाट्यगृहाच्याच बरोबर सिंगल चित्रपटगृह जर चालू झाली आणि शासनाने जर 100% त्याच्यामध्ये जर मदत केली तर मला निश्चितच 100% विश्वास आहे की आपल्या मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस, सगळ्यात जास्त फायदा तर मराठी चित्रपटांनाच होणार. महाराष्ट्र शासनानं मराठी चित्रपटांसाठी असा कुठला तरी नियम करायला पाहिजे का, की म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर की मल्टिप्लेक्सला एखाद्या सर्वसामान्य माणसाला सगळं परिवार घेऊन तो चित्रपट बघणं शक्य नाही, असं तुम्ही आत्ताच म्हटलं. मग मल्टिप्लेक्समध्ये जर
चित्रपट तुम्हाला प्रदर्शित करायचा असेल तर महाराष्ट्रानं आपली मराठी भाषा आहे हे म्हणजे हे कुठेतरी मनात ठेवून मग बाबा तिकिटाचे पैसे कमी केले पाहिजेत का? तर जर तुम्हाला एवढाच आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे तर मग तुम्ही मल्टिप्लेक्स मध्ये जर तुम्हाला चित्रपट दाखवायचा आहे तर मग कमी करा तिकीट. आत्ताच म्हणजे मी 1 महिन्यापूर्वीच मगाशी बोललो तसंच आहे की मी 1 महिन्यापूर्वीच आम्ही स्वतः मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट अशी एक ती मीटिंग होती, जॉईंट मीटिंग होती. त्याच्यामध्येच आम्ही मुळात मीच हा तिथं प्रस्ताव मांडला होता की सर्वसामान्य महाराष्ट्रातलं पब्लिकांना सिंगल थिएटर तर बंदच आहेत, राहिला विषय फक्त मल्टिप्लेक्स. तर मल्टिप्लेक्समधलं तिकीट दर हा फक्त मराठी चित्रपटांसाठी नाममात्र दरात म्हणजे शासनाच्या वतीने तो GRच काढायचा आणि 100 रुपये हा तिकीट दर हा फक्त मराठी चित्रपटांसाठी ठेवा म्हणून आम्ही आत्ता 1 महिन्यापूर्वी स्वतः शासनाला मुळात मंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी होते, सांस्कृतिक मंत्री पण त्या ठिकाणी होते, आम्ही त्यांना हीच मागणी केली. आत्ता त्याचं उदाहरण देण्यासाठी मी कर्नाटक राज्य सरकारने 2 महिन्यापूर्वीच GR काढला की तिथं कुठलंही थिएटर असो, मल्टिप्लेक्स असो किंवा सिंगल चित्रपटगृह असो, सरसकट तिकीटचा दर हा त्यांनी 200 रुपये ठेवलेला आहे. त्याच्यामुळं त्याच धर्तीवर सेम आपल्याला पण आपल्या मराठी चित्रपटासाठी आणि आपला प्रेक्षक वर्ग जो महाराष्ट्रात सर्वसामान्य मध्यमवर्गीय ची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्या लोकांसाठी तरी किंवा आपल्या मराठीवर प्रेम करणारे किंवा मराठी चित्रपट जास्तीत जास्त चालावा, तो लोकांनी जास्तीत जास्त पाहावा यासाठी 100 रुपये तिकीट करावं ही ऑलरेडी आम्ही मागणी केलेली आहे आणि ती शासनाने करावी असं आमचंही म्हणणं आहे. आता आपण येऊ मराठी चित्रपटांच्या कंटेंटच्या विषयामध्ये. कसं आहे, आता हिंदी चित्रपटांबद्दल बोललो गेलो आपण, गोलमाल 1, 2, 3 किती येऊ देत त्यांचे चालले. आपल्याकडे मुळात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कॉमेडी कंटेंट कुठेतरी मिस झालं असं तुम्हाला वाटतंय का? हा म्हणजे आता एवढ्या काही वर्षात मी देखील पाहिले कॉमेडी तसे चित्रपट आत्ता मराठीमध्ये जवळपास नसल्यासारखेच आहेत. आणि मी पुन्हा त्याच विषयाकडे येईल की आत्ता जे सिनेमे येतात हे, जसं आता तुम्ही गोलमालचं उदाहरण दिलं, हिंदीतला गोलमाल, तसे आपल्यामध्ये सुद्धा अनेक असे काही चित्रपट आहेत की जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे आलेले आहेत. पण पुन्हा तेच की कंटेंट शेवटी पहिला सिनेमा चालला म्हणजे दुसरा चालतो असं नाही किंवा दुसराही चालला म्हणून तिसराही चालतो असं नाही. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही मग तो पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, त्याचा कंटेंट चांगला असेल तो गोलमाल सारखे चित्रपट आपल्या इथं सुद्धा चालतील, पण कंटेंट तसा असला पाहिजे. त्या प्रत्येक चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं, काही नाविन्य असं असलं पाहिजे तर तसं चाललं, नाही तर आपल्या इथं नाही. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की आपला मराठी प्रेक्षक हा खूप सुज्ञ, खूप जागृत आहे आणि खूप चुजी आहे. त्यांना खूप कळतं की मला कुठला सिनेमा पाहायचा आहे, कुठला सिनेमा नाही पाहायचा. काही काही प्रेक्षक वर्ग तर असा आहे की फक्त ट्रेलरवरनंच अंदाज लावतात की हा सिनेमा चालणार आहे की नाही, मला ह्या चित्रपटाला जायचं आहे की नाही जायचं. इतका प्रेक्षक वर्ग आपला मराठी हा सुज्ञ आहे आणि याचा मला तरी अभिमान आहे, मलाही आनंद आहे याचा. आणि आपण आता म्हणालात की मराठी प्रेक्षक हा चूसी आहे, हे खरं आहे. कारण आहे ना, जुळवाजुळवी निघाला मला वाटतं आता. तर मराठी संस्कृतीला ते पटेल किंवा रुचेल, मराठी प्रेक्षकांना रुचेल असा तो सिनेमा नव्हता आणि कदाचित त्याच्यामुळे तो जास्त चालला नाही. हा तो अशोक सराफ यांचा जमवा जमवी असा तो चित्रपट होता आणि नक्कीच तो नाही प्रेक्षकांना तो पटला, जरी त्याच्यामध्ये अशोक मामा असतील आणि इतर काही कलाकार होते त्याच्यामध्ये, पण नाही तो प्रेक्षकांना पटला. कारण का त्याच्यामध्ये जे कथाकथन होतं, जी स्टोरी होती पिक्चरची, आणि का मराठी प्रेक्षक आपल्या नातवाला किंवा आपल्या घरच्यांना किंवा लहान मुलगा असेल, मुलगी असेल, ही चित्रपट पाहताना त्याच्यामध्ये ज्या काही आजी आजोबांचं अफेअर दाखवले किंवा जी स्टोरी तशी आहे, तर काही गोष्टी ह्या थोड्या संस्काराच्या पण असतात की आपल्या मुलाला नेऊन काय दाखवायचं, तर आजी आणि आजोबाचं ह्या ते अफेअर्स दाखवलंय, लफडं दाखवलंय, तर ते
नाही लोकांना वाटलं, त्याच्यामुळे लोकांनी नाही त्याच्याकडे सुद्धा पाठ फिरवली. म्हणजे असं नाहीये की त्याच्यात खूप सिनियर अशोक मामा आहेत आणि खूप चांगले स्टार कास्ट त्याच्यामध्ये होते म्हणून चित्रपट चालेल असं तर कधीच नसतं. म्हणजे इथं तर आपण एक उदाहरण बघितलं की तुमचा कलाकार कितीही डायमंडचा असू दे, तुमचा कंटेंट आत कसा आहे त्याच्यावर खरा चित्रपट तुमचा चालणार आहे. 100%. आणि मला मुळात हे वाटेल की मराठी चित्रपटामध्ये त्याची स्टोरी हा त्याचा हिरो असतो. कारण का त्याच्या स्टोरीमध्ये जर दम नसेल, कंटेंटमध्ये जर दम नसेल, तर तुम्ही कितीही मोठा म्हणजे तो साऊथचा हिरो तुम्ही मराठीत आणा किंवा हिंदीतला हिरो तुम्ही मराठीत आणा, कंटेंटमध्ये जर दम नसेल तर आपलं मराठी प्रेक्षक 100% तो चित्रपट पाहणार नाही. आणि मी पुन्हा सांगतो की मराठी चित्रपटाचं एक वैशिष्ट्य तेच आहे की त्याचा कंटेंट, त्याची स्टोरी हाच त्याचा हिरो असतो. मग तो त्याच्यामध्ये कुठलाही मोठा अभिनेता असो, अगर एकदम नवीन हिरो असो, स्टोरी पुढं काहीच नाही. आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक झालंय, म्हणजे ते नाही का म्हणायला गेलं तर शेतकरी कसा एकाने कांदा लावला की सरसकट सगळेच कांदे लावणार, तसं म्हणजे एकाने बाबा ऐतिहासिक चित्रपट केला की उरलेले निम्मे अर्धे दिग्दर्शक ते ऐतिहासिक चित्रपटाकडेच वळतात. ती तर अनेक उदाहरणं आहेत की म्हणजे दिग्पाल लांजेकरनी सुरुवात केली, ऐतिहासिक चित्रपट बनवला, साहजिकच आहे त्यांचा तो पहिला चित्रपट होता तो चांगला चालला. मग त्यांनी पुढं लाईनच लावली. मग त्यांनी अनेक जवळपास माझ्या माहितीनुसार 7-8 सिनेमे त्यांनी ऐतिहासिक काढले. ते कुठं ना कुठं काढले की लगेच प्रवीण तरडेंचे काही ऐतिहासिक चित्रपट आले. परत अनुप जगदळे त्यांचा एक परत ऐतिहासिक चित्रपट आला, चिन्मय मांडलेकरांचा आला, सुबोध भावेंचा आला, महेश मांजरेकरांचा आला. तर म्हणजे नाही म्हणजे प्रेक्षकांना नाही ते हे होत. त्याच्यामुळं म्हणजे सरसकटच सगळे सिनेमे चालतील असं नाहीये. मी पुन्हा तिथंच येतोय, त्याच विषयावर सारखं यावं लागतंय की एखादा कंटेंट चालला एखादा, तर आपले इथं कसे आहेत, आपले दिग्दर्शक असतात ते तेवढा फार विचार करत नाहीत. जसा सैराट आला की सैराट सारखे अनेक सिनेमे निघाले, बॉईज आला म्हणून बॉईज सारखे अनेक चित्रपट निघाले, टाइमपास आला तर टाइमपास सारखे अनेक चित्रपट निघाले, बायपण भारी देवा आला म्हणून त्याच्यासारखे अनेक चित्रपट लगेच निघायला लागले. पण प्रत्येकाला हे नसताना म्हणजे पहिल्या चित्रपटाला यश भेटलं म्हणजे लगेच दुसऱ्याही तिसऱ्याही चौथ्यालाही की लगेच तोच कंटेंट उचलायचा, कुठला तरी निर्माता शोधायचा, त्याला मुडक्यावर टाकायचा आणि लगेच तो पुढचा सिनेमा तसा करायचा, असं नसतं. मी तुम्हाला म्हणलं तसं आपला मराठी प्रेक्षक फार सुज्ञ आहे, खूप हुशार आहे. आणि आता सध्या मराठी चित्रपटसृष्टीनं कुठंतरी नवं तंत्रज्ञान अजून आत्मसात केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? 100% केलं पाहिजे. आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते दिसतं, म्हणजे साऊथमध्ये पण दिसतं, हिंदीमध्ये पण दिसतं. आत्ताच एक नवीन सिनेमा आला होता, पूर्ण ॲनिमेटेड होता तो, आणि कार्टूनमध्येच त्यांनी हे केला होता. पण त्यांनी जवळपास 300-400 कोटीचा त्यांनी व्यवसाय केला होता. कुठलाही त्याच्यामध्ये स्टार कास्ट नाही, कुठलीही हिरोईन नाही, कुठलाही विलन नाही, हिरो नाही, कुठलाही व्यक्ती तिथं नसताना फक्त ॲनिमेटेडवर त्यांनी 200 ते 300 कोटी रुपये त्यांनी कमवले. असं पण आपले मराठी चित्रपटसृष्टी असंही आपल्याला प्रयोग खरं तर केला पाहिजे, पण तेही कोणी करत नाही. आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या त्या 90 दिवसांच्या पेमेंट पॉलिसीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या बाबतीत सुद्धा मी सुरुवातीलाच म्हणलं तसं की महाराष्ट्र शासनाचं सरकार कुठलंही असो, लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ह्या सगळ्या एंटरटेनमेंटवर कंट्रोल हवा आहे. काहीतरी पॉलिसी हवी आहे, काहीतरी धोरण हवं आहे की जेणेकरून ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जरी असल्या तरी शासन म्हणून त्याच्यावर आपला कंट्रोल हवा आहे. नाहीतर उद्या काय होतं, सिरियलमध्ये समजा आता मी 5 दिवसाचं माझं शूटिंग आहे, पर डे मला 1000 रुपये दिला जातो आहे, तर ह्या 5000साठी मला 90 दिवस थांबावं लागतं. आणि असे अनेक कलाकार आहेत की ज्यांना त्या 5000साठी 10 वेळा फोन करावे लागतात, 10 वेळा फेऱ्या माराव्या लागतात, आणि प्रोडक्शन हाऊसकडं
कंप्लेंट केली, त्या बिचाऱ्याचं तिथं काम असतं, त्यांनी कंप्लेंट केली, ती कंप्लेंट कोणी डोक्यात धरली तर त्याचं कामही जातं. त्याच्यामुळे तोही बिचारा काही बोलत नाही. म्हणजे तो घरनं सेटवर येऊसपर्यंत, सेटवरून परत शूट झाल्यानंतर घरी जाऊसपर्यंत या सगळ्यामध्ये त्याला त्या 5,000साठी अनेक महिने झगडत बसावं लागतं. तर त्याच्यामध्ये मी त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की याच्यामध्ये जरी ह्या खाजगी कंपन्या असल्या तरी गव्हर्नमेंटनी जर एखादी चांगली पॉलिसी केली तर ते पेमेंट त्याला महिन्याच्या आत मिळू शकतं, किंवा मग गव्हर्नमेंट भत्ता टाईप असं काही करू शकतात, कारण हे क्षेत्र बेभरोशाचं आहे म्हणतात. पहिला भत्ता असायचा, प्रवास भत्ता असायचा, नंतर जेवणाचा भत्ता त्यांचा असायचा. माझ्या माहितीनुसार त्यांना जाण्या येण्याचं हे सुद्धा दिलं जायचं, पण आता तेही बंद झाले. आता खूप सिनियर कलाकार आहेत की जे आम्हाला फोन करून सांगतात की बाबासाहेब की आमचं पेमेंट इतक्या इतक्या दिवसाचं दिलं नाही आहे, किंवा आम्हाला पहिला भत्ता मिळायचा ज्यावेळेस साधारण दूरदर्शन होतं किंवा नुकतंच त्यावेळेस झी मराठी नव्हतं पण अल्फा चॅनल होतं, तर त्यावेळेस ज्या काही सिरियल आम्ही पाहायचो त्यावेळेस हे सगळे कलाकार आत्ता ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ते सांगतात की बाबासाहेब त्यावेळेस खूप चांगलं होतं, त्यावेळेस हा भत्ता दिला जायचा, पेमेंट एवढ्या दिवसाच्या आत मिळायचं. पण आता सगळं बदललंय, 90 दिवसांनी आम्हाला पेमेंट मिळतं आणि त्याही पेमेंटसाठी आम्हाला अनेक वेळा इथं हेलपाटे मारावे लागतात, फोन उचलत नाही प्रोडक्शन हाऊसवाले. काही प्रमाणात आम्ही आत्ता आमच्याच राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने जे काही म्हणजे सिरियलच्या जिथं जिथं शूटिंग चालू आहेत तिथं जेवणाची सुद्धा क्वालिटी नसते. बऱ्याच जेवणाच्या मध्ये आळ्या सापडतात, कुठं झुरळं सापडतात, असे पण खूप गोष्टी झालेल्या आहेत. काही काहींना तर शिळं अन्न दिलं जातं. अशा कंप्लेंट्स, असे फोटोसुद्धा आम्हाला येतात. तर अशा सेटवर सुद्धा आम्ही न जाता शासनाच्या वतीने जो FDI म्हणून एक डिपार्टमेंट आहे त्याचे अधिकारी आम्ही सगळ्या सेटवर पाठवणार आहोत आणि प्रत्येक अन्नाची क्वालिटी आम्ही चेक करणार आहोत. आणि मुळात आत्ताचे कलाकार चित्रपटसृष्टीतले हे कुठंतरी खूप जास्त सुखसुविधा पाहिजेत अशातले झालेत का? कारण भरपूर म्हणजे आता समजा माधुरी दीक्षितजी ह्यांचा पण भरपूर वेळा जेव्हा आपण मुलाखती ऐकतो तेव्हा त्या सांगायच्या की आमच्या वेळी व्हॅनिटी व्हॅन वगैरे नव्हती, आम्ही कुठल्या तरी एखाद्या खोलीत किंवा टेम्पो वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आम्ही चेंज करायचो किंवा आम्हाला दिवस दिवस वॉशरूमला जाता येत नव्हतं. पण आत्ताच्या कलाकारांच्या तेवढ्या डिमांड पण वाढल्यात आणि ह्या डिमांडमुळे निर्माते कुठेतरी त्यांचा खिसा खाली होतोय असं वाटतंय का? 100%. कारण का त्याचा फटका नवीन निर्मात्यांना तर सगळ्यात जास्त बसतोय. कारण का हेच नवीन निर्माते ज्यावेळेस काही प्रमाणात आम्हाला कुठं ना कुठं भेटत असतात किंवा काही प्रमाणात नंतर वाद झालेले सुद्धा त्यासुद्धा कंप्लेंट आमच्याकडं आलेले आहेत की मला ह्या कलाकारात ऐकत नाही आहे माझं, तो शूटिंगला येत नाही आहे. मग ज्यावेळेस आम्ही चौकशी करतो त्यावेळेस आम्हाला कळतं की अरे याला ही व्हॅनिटी दिली नव्हती किंवा त्याला सिंगल व्हॅनिटी हवी होती. म्हणजे मला तेच कळत नाही आहे की एकतर मराठी चित्रपटाला इतके वाईट दिवस असून सुद्धा आपल्या मराठी कलाकारांनी नवीन येऊ पाहणाऱ्या निर्मात्यांना एक चांगलं सहकार्य करायचं सोडून त्याचा पार किस पाडतात, त्याचा पार चोथा करून टाकतात आणि तो नवीन निर्मात्याला इतकी भयंकर ट्रीटमेंट देतात की तो नंतर सपशेल हात जोडतो आणि तो म्हणतो मला इथून पुढं मराठी सिनेमा करायचाच नाही आणि मराठी कलाकारांबरोबर तर त्याहून करायचा नाही आहे. असे अनेक निर्माते आहेत की जे आम्हाला उघडपणे बोलतात ही गोष्ट. आणि यासाठी खरं तर नवीन निर्मात्यांनी नाही तर आपल्या जे आत्ता टॉपचे काही मराठी कलाकार आहेत, काही म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच, आणि काही जुने सुद्धा असतील की जे आत्ता परत मोठ्या प्रमाणावर परत ते सुद्धा आता पुढं आलेत, यांनी सुद्धा विचार केला पाहिजे त्या निर्मात्यांचा की अशा बाबतीत त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे अट्टहास नाही केला पाहिजे. काहींना व्हॅनिटी पाहिजे असते, काहींना हॉटेल पाहिजे असतं, काहींना अमुकच हॉटेलची कॉफी हवी असती किंवा जेवण मागवायचं तर ह्याच हॉटेलमधनं फक्त मागवायचं, त्याशिवाय मी जेवणार नाही, मला अमुकच बिस्लरीची बॉटल लागती, ह्या बिस्लरी बॉटलशिवाय मी दुसरं पाणी पित नाही. हे सगळे नखरे ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला परत एक मराठी चित्रपट चांगला होईल आणि तो निर्माता सुद्धा बिचारा जो काय आहे
तो सुद्धा नव्याने दुसरा सिनेमा करायला तयार होईल. आणि मुळात आता सध्या जर पाहायला गेलं तर भरपूर प्रमाणात मराठी चित्रपटसृष्टीसाठी हिंदी म्हणजे बॉलिवूडचे निर्माते सुद्धा खूप इच्छुक आहेत. मला नाही कळालं. आता म्हणजे आता समजा आपण अजय देवगण यांचं बघितलं तर मराठी चित्रपटासाठी सुद्धा ते निर्मिती करतायत. नाही, ही खरंच चांगली गोष्ट आहे, कारण का अनेक आता प्रियंका चोप्राचं सुद्धा प्रोडक्शन हाऊस होतं. अमिताभ बच्चन यांचं सुद्धा प्रोडक्शन हाऊस होतं, ज्यांनी आता विहीर नावाचा चित्रपट केला आणि त्याला माझ्या माहितीनुसार त्याला नॅशनल अवॉर्ड आहे. आपले मराठी कलाकार काय करतात, तिथं हिंदीमध्ये फार नखरे नाही करत किंवा साऊथमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथं फार नखरे करत नाही. पण आपल्या इथं आपल्या निर्मात्यांपाशी मग आपले सगळे कलाकार जे आहेत इथं सगळे सरसकट नखरे सुरू होतात आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात गोष्टी बिघडतात आणि मग काही काही गोष्टी किंवा काही काही सिनेमे असे आहेत की जे अर्धवट झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. मग त्यांना आपल्या इथं ते इतके नखरे दाखवतात, पण ज्यावेळेस साऊथकडे जातात, बॉलिवूडकडे जातात, हिंदीमध्ये जातात, त्यावेळेस मग हे एकदम व्यवस्थित असतात. डिमांड कुठेतरी मराठी कलाकारांनी कमी केल्या पाहिजेत, अभिनेते 100% कमी केली पाहिजे. आणि आता सध्या मोठ्या प्रमाणात कास्टिंग फ्रॉड होतोय. सोशल मीडियावर सुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजे कास्टिंगच्या साठी जाहिराती टाकल्या जातात आहेत, पण प्रत्यक्षात त्या लोकेशनला गेल्यावर कधी कधी तर म्हणजे ते लोकेशनला गेल्यावर म्हणजे तिथं एकतर शूटचं काही आतापता नसतो आणि दुसरं उदाहरण म्हणजे ऑलरेडी आतून फिल्डिंग लावलेली असते, ह्या व्यक्तिरेखेसाठी ठरलेला माणूस असतो, पण तरी सुद्धा घेतलं जातं, म्हणजे कास्टिंगच्या जाहिराती काढल्या जातात. असं का? जर समजा तुम्हाला आधीच सगळी तुमची फिल्डिंग लावून झाली आहे तर मग कशाला ना तुम्ही म्हणजे फक्त दाखवण्यासाठी तुम्ही मग म्हणायचं का की आम्ही ऑडिशन घेतल्या? ही गोष्ट खरी आहे, कारण का अनेक चॅनलच्या ज्यावेळेस अशा काही ऑडिशन्स होतात त्यावेळेस आमच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी येतात की सर आम्ही ऑडिशन दिले, ते नुसतेच सांगतो आणि सांगत नाहीत, किंवा आम्ही ऑडिशनला गेलो तर 1 तासात ऑडिशन संपवली, किंवा सर आम्ही त्या ॲड्रेसवर गेलो तर ऑडिशनच नव्हती. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या तक्रारींकडे थोडंसं गांभीर्यपूर्वक पाहतो आणि ज्यावेळेस आम्ही चॅनलमध्ये बोलायला जातो किंवा जो ऑडिशन घेत असतो ते आमच्या काही ओळखीचे असतात, त्यावेळेस पण आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यावेळेस आम्हाला पण सेम हेच कळतं की सर चॅनलनी ह्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत, कास्टिंग सगळं झाले, पण हे थोड्या प्रमाणात आम्हाला दाखवावं लागतं, म्हणून काही त्यातली पात्र अशी आहेत की जे आम्हाला ह्या अशा कास्टिंगमधनं घ्यावी लागतात, करावी लागतात, आणि त्याच्यामुळं मग आम्ही केलेलं आहे, पण ऑलरेडी हे सगळं आतनं झालेलं आहे. पण हे खरंच खूप चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे कलाकार डिमोटिवेट होतातच. आणि मग काय होतं, मग दुसऱ्या कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला मुली जाताना आपण पाहतो, किंवा मग अरे मला हे काम नाही भेटलं तर मग मी काही करायला तयार आहे. मग अशाही गोष्टींकडं, थोड्याशा चुकीच्या गोष्टींकडे मुली जाताना जास्त पाहायला मिळतात. याआधी तुम्ही सांगितलं की तुमच्याकडून एक पडदा चित्रपटगृहासाठी मागणी केलेली होती, तर अशा कुठल्या मागण्या आहेत आणखी की त्या तुम्ही केलेल्या आहेत ऑलरेडी सरकारकडे, आणि राज्य सरकार त्या पूर्ण करण्याच्या सुद्धा आता तयारीत आहे? खरं तर सत्तेत तुम्ही आत्ता आहात, त्याच्यामुळं त्या मागण्या पूर्ण होतील ह्याची अपेक्षा आहे. ह्या कुठल्या मागण्या कुठल्या आहेत अशा मराठी चित्रपट सृष्टीसाठीच्या? ऑलरेडी आता मी स्वतः या सांस्कृतिक विभागाचा गेली 10 वर्ष झाला अध्यक्ष आहे, आणि ह्या महायुती सरकारच्या अगोदर आमची महाविकास आघाडी होती, त्यावेळेस पण आम्ही सत्तेत होतो. भले 2.5 वर्ष होतो, पण त्या 2.5 वर्षातसुद्धा बरीच कामं आम्ही आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण केली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की कलाकारांना म्हाडातून घरं नव्हती मिळत, आणि त्याच्यामध्ये मग आम्ही अजितदादांना ते निवेदन दिल्यानंतर दादांनी लगेच जागेवर, त्यावेळेसचे म्हाडाचे मंत्री होते, गृहनिर्माण मंत्री, त्यांना फोन केला आणि त्यांना या गोष्टीच्या सूचना दिल्या. आणि मला हे सांगायला नक्की आवडेल की दुसऱ्या महिन्यापासून ज्यावेळेस म्हाडाची जाहिरात यायला लागली सुरुवात, त्याच्यामध्ये कलाकार हा एक कॉलम सेपरेट यायला लागला. त्यावेळेसपासनं म्हाडातून कलाकारांना घरं मिळायला लागली. त्यावेळेसचा आरक्षित कोठा त्यांनी 2% ठेवला, पण माझ्या माहितीनुसार आता तो कोठा वाढलाय, साधारण 5% पर्यंत तो कोठा केलेला आहे, जेणेकरून
कलाकारांना वैयक्तिक त्या म्हाडाच्या कोठ्यातनं घरं मिळायला सुरुवात झाली. त्याचबरोबर वृद्ध कलावंतांना पेन्शन खूप कमी होती. महाराष्ट्र शासनाची जी दर महिन्याला पेन्शन दिली जाते ती सुद्धा खूप कमी होती. ती माझ्या माहितीनुसार 3150, 2750 आणि काहीतरी 2250 अशी ती होती. अ ब क असा दर्जा होता. तर तो दर्जा आम्ही एकतर काढून टाकला, कारण का कलाकारांना त्या दर्जामध्ये कुठल्याही अडकवायचं नव्हतं. कारण का प्रत्येक कलाकार हा शूटिंगच्या वेळेस असेल किंवा अनेक काही गोष्टींमध्ये असेल, तो सगळे युनिट सर्व समान कामं करत असतं. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही दर्जा न ठेवता एकच दर्जा ठेवला आणि त्याची मागणी आम्ही केली. साधारण आत्ता वृद्ध कलावंतांना 5,000 रुपयाची पेन्शन दर महिना मिळते, तर ती सुद्धा आम्ही वाढवण्यामध्ये 100% यशस्वी झालो. त्याचबरोबर महिला दिग्दर्शिका, म्हणजे तशा महिला दिग्दर्शिका खूप कमी आहेत, पण आता महिला दिग्दर्शिका जर असेल तर तिला महाराष्ट्र शासनाकडनं 5,000 रुपयाचं अनुदान इथून पुढं मिळणार. त्याचबरोबर ऐतिहासिक चित्रपटांचं पहिलं मानधन 50 लाख होतं, ते आम्ही 1 कोटीपर्यंत केलं. त्याचबरोबर ते सोडून काही ऐतिहासिक, काही महापुरुषांवर, सामाजिक, क्रीडा अशा विषयांच्या आधारित जर शासनाला काही सिनेमे करायचे असतील तर शासनाने स्वतः त्याच्यासाठी 10 कोटी रुपयाचं बजेट वेगळं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी कुठल्याही प्रकारचं आर्थिक विकास महामंडळ नाही आहे, तर आम्ही महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा म्हणून अशी एक मागणी आम्ही केलेली आहे आणि ते आता प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर आम्ही आपलेच मराठी चित्रपटांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जर काही नामांकनं मिळाली तर आत्ता जे अनुदान 40 लाख रुपये आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयवर जर त्यांना तिथं काही नामांकन चांगली मिळाली तर ते अनुदान दुप्पट 80 लाख रुपये त्यांना इथनं पुढं मिळणार. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही आत्ता त्या व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही आता नाशिकला जी फिल्म सिटी होती त्या नाशिकला सुद्धा फिल्म सिटीची जागा लवकरात लवकर हस्तांतरित करून ती फिल्म सिटीकडे वर्ग करून तिथं सुद्धा नाशिकमध्ये फिल्म सिटी जवळपास 130 एकरच्या आसपास जागा आहे, तर ती सुद्धा नाशिकला आता नवीन एक फिल्म सिटी तयार होती आहे, जेणेकरून त्याचाही पाठपुरावा आम्ही खूप जोरात करतोय. म्हणजे काय होईल, मुंबई ते नाशिक हे अंतर अगदी 2-2.5 तासाचं आहे. तर आणि नाशिकचे लोकेशन सुद्धा खूप छान आहेत. तर आमची आवर्जून ह्या सांस्कृतिक मंत्र्यांना आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही मागणी केली आहे की नाशिकची फिल्म सिटीची जागा आहे ती लवकरात लवकर ॲक्वायर करा, जेणेकरून तिथं हिंदी काही चित्रपट असतील, हिंदी सिरियल असतील, मराठी चित्रपट, मराठी सिरियल यांचं शूटिंग तिथं लवकरात लवकर सुरू होतील. तर या बाबतीत सुद्धा आम्ही खूप पाठपुरावा करतोय. त्याचबरोबर एक पडदा चित्रपटगृह, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक पडदा चित्रपटगृहांच्या सुद्धा ज्या जाचक अटी आहेत त्या अटी लवकरात लवकर कमी करून ते थिएटर पूर्वत कसं चालू होईल, पुन्हा पहिल्यासारखं कसं चालू होईल, जेणेकरून आपल्या मराठी चित्रपटांना चांगला हातभार त्या ठिकाणी लागेल. आणि नाट्यगृहात मराठी चित्रपट, जसं मी मगाशी सांगितलं की नाट्यगृहात सुद्धा मराठी चित्रपट लावण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली पॉलिसी अशी तयार जर झाली लवकरात लवकर तर नाट्यगृहात सुद्धा कमी दरामध्ये आपल्या मराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमा पाहायला मिळेल. अशा अनेक मागण्या आम्ही ह्या आमच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत. आता हा आपला मागण्यांचा विषय सुरू आहे म्हणून दादासाहेब फाळके, म्हणजे ज्या दादासाहेब फाळकेंच्या नावाने गौरवित केलं जात आहे कलाकारांना, त्या सन्माननीय दादासाहेब फाळकेंना भारतरत्न आजपर्यंत दिला गेला नाहीये. असं का? आणि ही मागणी तुम्ही केली आहे का, की ही मागणी का कुणीच का करत नाहीये? नाही, ही मागणी 100% पहिली आम्हीच केली आहे आणि त्या बाबतीत पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. कारण का मागच्याच म्हणजे ह्याच वर्षीच्या 26 जानेवारीच्या अगोदरच मी स्वतः
आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, त्याचबरोबर केंद्रातले सांस्कृतिक मंत्री आणि आदरणीय मोदी साहेब या सगळ्यांना मी स्वतः पत्रव्यवहार केलेला होता की ज्यांनी भारतात खऱ्या अर्थाने फिल्म इंडस्ट्री चालू केली आहे ते आदरणीय स्वर्गीय दादासाहेब फाळके यांना भारतरत्न देण्यात यावा. कारण का अशा क्षेत्रातल्या माझ्या माहितीनुसार 2 व्यक्तींनाच भारतरत्न दिले, ते म्हणजे आपल्या लता दीदी आणि दुसरे म्हणजे वेस्ट बेंगॉल या साईडमधले सत्यजित रे, या दोघांनाच ते पुरस्कार दिलेले आहेत. तर सेम त्याच पद्धतीने दादासाहेब फाळकेंना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा म्हणून आम्ही ती मागणी गेले अनेक महिन्यापासून मागतोय आणि नक्कीच कुठंतरी या मागणीला यश येईल असं दिसतंय. आमचा तो पाठपुरावा 100% चालू आहे. खरं तर तुम्ही राजकीय फील्डमधून आहात, तुम्ही ही मागणी करणार हे ठीक आहे, हे अपेक्षितच आहे. पण एक कलाकार म्हणून, मराठी कलाकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुद्धा कलाकारांनी, दिग्दर्शकांनी ही मागणी करणं अपेक्षित होतं. दादासाहेब फाळकेंना भारतरत्न देण्याची मागणी करणं अपेक्षित होतं. आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीतल्या कोणी ही मागणी केली आहे का? नाही, माझ्या माहितीनुसार तरी मला आठवत नाहीये आणि मी कुठं पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. आता तर सोशल मीडियाचा जमाना जास्त आहे, पण मी ऐकली नाहीये. आणि ज्यावेळेस मी ही मागणी केली त्यावेळेस प्रिंट मीडियामधनं, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं खूप साऱ्या बातम्या आल्या, पण या बाबतीत खरं तर मराठी कलाकारांनी जास्त बोललं पाहिजे होतं, पण कुणीच बोलताना मला नाही दिसलं मला. आणि शोकांतिका आहे की खरं तर माझ्या अगोदर सुद्धा, म्हणजे माझं वय काय फार नाही आहे, पण काही जुन्याच कलाकारांनी ती मागणी केली पाहिजे होती. अर्थात ती पूर्ण झाली देखील असतील त्यावेळेस, किंवा त्यावेळेस सरकार जे कुठलं असेल त्यांनी देखील खरं तर ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे होती की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीला, जेणेकरून आज नाही म्हणलं तरी भारताला आणि प्रत्येक राज्याला एंटरटेनमेंटमधनं इतका मोठा रेव्हेन्यू मिळतो आणि त्याच माणसाला आपण असं विसरतोय, ही थोडी शोकांतिका आहे. बरोबर. आता हे झालं मराठी चित्रपटसृष्टीबद्दलचं, पण सध्या कला केंद्र हा विषय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय. कला केंद्रांमध्ये सध्या नेमकं काय चाललंय, किंवा कला केंद्रांच्या पायी सरपंचांचे, उपसरपंचांचे जीव जात आहेत, काय नेमकं म्हणजे कला केंद्राबाबत काय तुम्ही बोलाल? की आधीचे कला केंद्र वेगळे चालायचे आणि आता कला केंद्राच्या नावाखाली काहीतरी वेगळंच सुरू आहे राज्यात, असं काय वाटतंय का? वाटते, पण त्याला जबाबदार तिथले कला केंद्र चालवणारे तिथले ते मालकच आहेत. त्यांनी कुठेतरी निर्बंध घातले पाहिजे की कला केंद्रामध्ये येताना दारू न पिता आले पाहिजे, किंवा आतमध्ये त्या गोष्टी अलाउड नाही केल्या पाहिजे. कारण का कितीही यंत्रणा शासनाची असली, गव्हर्नमेंटची असली, पोलीस असले, काही असले, तरी शेवटी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस काही मदतीला त्या वेळेस एकदम तत्परतेने लोक असतीलच अशातला प्रकार नाहीये. मुळात त्याच कला केंद्रातल्या मालकांना उलट माझी या आपल्याच चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील की त्यांनी या गोष्टीचा आळा घालावा आणि कला केंद्रामध्ये चांगली लोक येतील, किंवा ती जी त्या गोष्टी तिथं ज्या केल्या जातात त्या पाहायला ही चांगली लोक आली पाहिजे, ह्या गोष्टीकडे त्यांनी खरं तर वळलं पाहिजे. आणि असे मद्यपान करून आलेल्या व्यक्तींना तिथं त्यांनी खरं तर एंट्री नाही दिली पाहिजे. एवढं तरी थिएटर मालक म्हणून, कला केंद्र मालक म्हणून ते करू शकतात जबाबदारीने. बरोबर. पण राज्य सरकार याच्यावर काही करू शकतं का? नियम घालायचे म्हटलं तर राज्य सरकार 100% याच्यावर निर्बंध करतीलच. म्हणजे आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेबच आहेत, नक्कीच त्यांनी या बाबतीत विचार तर केलाच असेल. पण पुन्हा मी तेच म्हणेल की यंत्रणा कुठं कुठं आणि कितीपर्यंत पोचू शकते, किंवा त्यात घटना ज्यावेळेस घडती त्यावेळेस त्या ठिकाणी पटकन कोण असेलच अशातलाही भाग नाही. असणारीच लोक तिथं भिवून जर पळाली किंवा त्यांनी जर तिथं कंट्रोल नाही ठेवला तर अशा गोष्टी होतच राहतील. बरोबर. आणि सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कास्टिझम नावाचा प्रकार पण सुरू आहे. म्हणजे तो आधीपासूनच आहे असं लोक म्हणतात.
खरोखर कास्टिझम सुरू आहे का? हा म्हणजे आत्ता तरी ज्या पद्धतीचे सिनेमे येतात आणि त्या सिनेमामध्ये अनेक चेहरे सातत्याने पाहायला मिळतात, तेच 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 चेहरे, तर साहजिकच आहे एखाद्याच्या मनात नसताना सुद्धा ती गोष्ट मनात यायला लागते की अरे अमुक अमुक एका दिग्दर्शकाच्या चित्रपटामध्ये हे सारखे सारखे तेच तेच चेहरे कसे. त्याच्यामुळं मनात नसताना देखील ह्या गोष्टी समोर दिसतात. म्हणजे 100% आरोप लावणं खरं तर चुकीचं आहे, पण त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की अरे प्रेक्षक म्हणून म्हणजे ज्यावेळेस एखादा नवीन सिनेमा आपण करतोय किंवा एखादा नवीन निर्माता आला तर त्याला काहीतरी आपण नवीन देऊ केलं पाहिजे किंवा नवीन स्टोरीनुसार चांगले नवीन चेहरे घेतले पाहिजे. पण तेच 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 चेहरे दिसल्यामुळं स्वाभाविकच आहे तो माणसाचा गुणधर्म आहे ते लोकांना कळतं आणि दिसतं. आणि आता तुम्ही म्हटला की तेच तेच चेहरे किंवा नव्या निर्मात्यांना संधी दिली पाहिजे, तसंच नव्या दिग्दर्शकांना पण संधी मिळायला पाहिजे का? कारण एका जुन्या दिग्दर्शकाचं असं विधान होतं की नव्या दिग्दर्शकांना संधी दिली नाही पाहिजे किंवा नव्या दिग्दर्शकांवर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बंदी घातली पाहिजे, असं का? तुम्हाला भीती वाटतेय का नव्या दिग्दर्शकांची? असं काही आहे का? नाही, आता मध्यंतरी मी ते एकाच चॅनलला पाहिलं होतं, संजय जाधव त्याबद्दल बोलले होते की नवीन निर्मात्यांवर बंदी घातली पाहिजे किंवा नवीन निर्मात्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. पण ते थोडं हास्यास्पद होतं, कारण का नवीन निर्मात्यांना बंदी घातली पाहिजे असं ज्यावेळेस ते म्हणले त्यावेळेस त्यांनी खरं तर पहिला हा विचार करायला पाहिजे होतं की त्यांचा पण दुनियादारीसारखा नवीन चित्रपट त्याची निर्मिती झाली असते का. त्यानंतर त्यांनी तो हिरेसारखा सिनेमा केला, एरे रे पैसा सुद्धा पहिला तो त्यांचाच होता, त्याची निर्मिती झाली असती का. म्हणजे नवीन निर्मात्यांना बंदी जर आपण खरंच घातली हे म्हणतात त्या पद्धतीत, तर अनेक सिनेमे असे आहेत की ज्या निर्मात्यांचा तो पहिला सिनेमा आहे. आता अर्थात तो काही जणांचा खूप चालला, काही जणांचा नाही चालला. आता पुनीत बालनसारखे सुद्धा काही उद्योजक आहेत की ज्यांनी पहिलाच प्रयोग केला, नाही चालला त्यांचा. पण पुनीत बालनसारख्यावर जरी बंदी घातली असती तर मग नवीन निर्मिती झाली असती का. प्रत्येक दिग्दर्शकाने हा विचार केला पाहिजे खरं तर. आता प्रवीण तरडेंनी मुळशी पॅटर्न केला, आता प्रवीण तरडेंच्या वेळेस जर हा जर नियम लावला असता तर मुळशी पॅटर्नची निर्मिती झाली असती का. बरोबर. प्रसाद ओक यांनी आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आता जो नुकताच सिनेमा केला त्याची तरी निर्मिती झाली असती का, नसती झाली. त्याच्यामुळं बोलताना सुद्धा थोडासा ताळमेळ ठेवला पाहिजे. आपण काय बोलतोय, कुठल्या संदर्भात बोलतोय, आणि नवीन निर्माते तयार होतात ते हे दिग्दर्शकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, ना की त्यांना मागे ढकललं पाहिजे. आणि तुम्ही एक सांस्कृतिक विभागाचे मंत्री, म्हणजे सांस्कृतिक विभाग तुमच्याकडे आहे तुमच्या पक्षाचा, तर हा चित्रपट सृष्टीतला विषय नाहीये, पण लावणी आणि सध्या लावणीच्या नावाखाली जो काही दुसरा नृत्य प्रकार होतोय त्याच्यावर काय म्हणायचंय तुम्हाला? कारण ज्या जुन्या लावणी करणाऱ्या नृत्यांगना आहेत त्यांचा हा आरोप आहे की आत्ताच्या नव्या लावणी कलाकारांमुळे, म्हणजे त्यांना लावणी म्हणता येणार नाही तर त्यांच्यामुळे आमच्या पोटावर कुठेतरी पाय येतोय, त्या अंग प्रदर्शन करतायत किंवा ती खरी लावणी नाहीये असा त्यांचा आरोप आहे. एक सांस्कृतिक विभाग तुमच्याकडे, तुम्हाला ह्याच्यावर काय, म्हणजे खरोखर आत्ताची लावणी ही लावणी नाहीच आहे असं तुमचं मत आहे का? हो, म्हणजे त्या प्रकाराला लावणी नाही म्हणता येणार. तो प्रकार आहे डीजेवर जे गाणी लावतात आणि फक्त अंगावर नऊवारी साडी घातली आणि त्या डीजेवर नृत्य केलं म्हणजे तो लावणी प्रकार नाही होत. मुळात हे समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्या प्रकारे आत्ता ह्या गोष्टी ह्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणावर हा प्रकार झाला, त्यावेळेस मी पुन्हा म्हणलं तसंच की आपल्या सरकारचा, सरकार कुठलंही असो, आपल्या सरकारचा ह्या सगळ्या एंटरटेनमेंटवर, सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हवायचं आहे. उद्या आपल्या सरकारचा जर त्याच्यावर कंट्रोल असता, खाजगी 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 म्हणून जर आपण
गोष्टी सगळ्याच सोडून द्यायला लागलो तर साहजिकच आहे थोडासा विपर्यास होणारच. आणि त्याच्यावर कंट्रोलसाठी हा शासनाचा कंट्रोल पाहिजे त्याच्यावर. आता म्हणजे काय, आत्ताच ताजं उदाहरण आहे, बैलपोळ्याला सुद्धा आपल्याकडे ऑर्केस्ट्रा आता सध्या चालवला जातोय. म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आता सणासुदीमध्ये पण लावणार का ऑर्केस्ट्रा? आता काहींकडे पैसे असतात, पैशाच्या ह्याच्यावर ते बैलपोळ्याच्या वेळेस सुद्धा त्यांनी अनेक लावणी कलाकारांना त्या ठिकाणी बोलून मोठमोठ्या कार्यक्रम सादर केले होते, ते पण महाराष्ट्राने पाहिलेत. पण पुन्हा तेच की तो आता ते म्हणतील की आमचा हा वैयक्तिक विषय आहे, आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही खर्च करतोय, पण तिथं कशा प्रकारे सादरीकरण केलं पाहिजे हे सुद्धा तिथल्या आयोजकांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत अशा गोष्टी त्या पाळून तो कार्यक्रम सादरीकरण केलं तरी प्रॉब्लेम काहीच नाहीये. कारण जत्रा आणि यात्रा ह्याचं एक वेगळं ठिकाण असतं, तिथं तुम्ही ऑर्केस्ट्रा करा, तिथं काही वाटणार नाही. पण एखादा सण आहे, बैलपोळ्यासारख्या सणाला जर आपल्या इथं ऑर्केस्ट्रा होत असेल तर म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी पण थोडंसं इथं लक्ष घातलं पाहिजे, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे. तर तो हौशेला शेवटी मोल नसतं आणि तशातलाच तो प्रकार आहे. लोकांकडे पैसे आहेत, लोक खर्च करतात ते. आता मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना असं सुद्धा म्हणजे निर्मात्यांकडून असं बोललं जातं की आम्ही जेव्हा कलाकारांकडे जातो एखादा अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलायला, तेव्हा आपल्या मराठी कलाकारांच्या खूप आवाजच्या सवा मागण्या असतात पेमेंट बाबत, मानधनाबाबत. असं का? म्हणजे आणि जर तुम्ही एवढं पेमेंट मागताय तर मग तुम्ही कुठेतरी असं लिहून द्या की हा माझा चेहरा बघितल्यावर प्रेक्षक येतीलच. जर तुम्ही तुमचा स्टार्टिंग आकडा 40 किंवा 50 सुरू होतोय आणि तुमचा गल्ला सुद्धा तेवढा तुमच्या पिक्चरचा होत नसेल तर मग तुमच्या मानधनाचा उपयोग काय? नाही, बरेच नवीन निर्माते आहेत, त्यांचीच मुळात कंप्लेंट आहे की आम्ही ज्यावेळेस एखाद्या अनुभवी आणि काही तरुण कलाकारांकडे जातो तर खूप अवास्तव असे पैशांची डिमांड समोरून होती आणि द्यायला पण हरकत नाही त्यांचं म्हणणं असतं. पण खरंच त्यांना घेतल्यानंतर तेवढी रिकव्हरी होती का, म्हणजे हा देखील त्या कलाकारांनी विचार केला पाहिजे. मुळात मी म्हणतो तसं की एक तर मराठी निर्माते हे कमी होत चाललेत. प्रत्येक निर्मात्याला काही ना काही खूप वाईट अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे मराठी चित्रपट करायला नवीन निर्माते आता सध्या तयार नाही आहेत. आणि जे मिळतं ते त्यांना आपले मराठी कलाकार इतके अवास्तव असे पैसे सांगतात. आणि मग त्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे की मी समजा अमुक एका काही कलाकाराला घेतलं किंवा एखाद्या हिरोईनला घेतलं तर त्यांनी लिहून दिलं पाहिजे, किंवा लिहून दिलं पाहिजे एखादा जर स्वप्नील जोशी असेल किंवा जितेंद्र जोशी असेल, प्रसाद ओक असेल, अनेक मोठमोठे कलाकार आहेत, सई तामणकर आहे, अमृता खानवेलकर आहेत, त्यानंतर तेजस्विनी पंडित आहे, असे अनेक मोठमोठे कलाकार आहेत की त्यांनी लिहून द्यावं की बाबा आम्हाला चित्रपटात घेतल्यानंतर आम्ही चित्रपटात आहे म्हणून ही 40 लाखाची 50 लाखाची रिकव्हरी होऊ शकते. आमच्याकडे बघून प्रेक्षक येतात, साऊथला तर आहे, बॉलिवूडमध्ये पण आहे, ते लिहून देतात की आम्ही सिनेमामध्ये असेल तर एवढा प्रेक्षक वर्ग हा फक्त आम्हाला पाहायला येईल. बरोबर. पण आपल्या इथं तो प्रकार कुठंही नसताना आपल्यासुद्धा ह्या कलाकारांनी तेवढी माजमस्ती नाही केली पाहिजे. नाहीतर पुन्हा तेच होतंय की मग निर्माते मग तयार होत नाहीत. बरोबर. आणि मग कुणाला तरी घेतलं जातं आणि मग फिल्म हातात न गेली त्याचं मग ते दुःख करत बसतात. तुम्ही सांस्कृतिक विभागाचे, चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहात राष्ट्रवादीचे, पण मराठी चित्रपटसृष्टीच्या अपोज मध्ये तुम्ही कायम बोलता असं लोकांचं म्हणणं असतं. काय म्हणजे तुम्ही कसं ह्याच्यापासून आता प्रोटेक्ट करणार आहे की स्वतः तुम्ही त्या याचे आहात, तुम्ही त्या विभागाचे स्वतः प्रमुख आहात, प्रदेशाध्यक्ष आहात, आणि तरी तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीला अपोज करता किंवा मराठी कलाकारांवर बोलत असता? नाही, खरं तर मी स्वतः मूर्खाच्या नंदनवनात राहत नाही. मी जे काय आहे ते एकदम प्रॅक्टिकली बोलत असतो. मुळात आपल्या घरच्यांपासून आपण पाहूयात की जसं
आपण कुठंतरी चुकत असेल तर मुळात आपले आई वडील आपल्याला बोलत असतात किंवा ऐकवणं पण देखील करत असतात किंवा बाबा तुझं हे चुकतंय, तू असं नाही, असं केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. तर मला सुद्धा त्याच पद्धतीत वाटतं की माझं कुणाशी तरी खूप चांगलं आहे किंवा मी एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा ह्या चित्रपट सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मराठी माणूस आहे, म्हणून मी मराठीची पाठराखण करायची का? तर नाही. ती जिथं चुकती आहे, जिथं चुका होतात आहे, ती चुका वेळेत नाही आपण दाखवल्या तर हे जर असंच चालू राहिलं तर आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ही 100% आता पुढच्या 10 वर्षात खूप धोक्यात आहे. तुम्हाला कितपत त्याच्याकडे तुम्ही पाहताय किंवा तुम्हाला ते जाणवते मला माहित नाही, पण आम्ही सतत रोज 12 महिने 365 दिवस आम्ही रोज त्याच्यात आहे. त्याच्यामुळं मला जे काही गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे माझ्या मित्राचा एखाद्याचा जरी नवीन सिनेमा येत असेल त्याच्यामध्ये काही त्रुटी मला जाणवल्या तरी मी त्याला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतो की बाबा तुझं हे चुकलंय, ही कास्ट तू करायची काहीच गरज नव्हती, किंवा तू हा सिनेमा जो 50 लाखात होतोय किंवा जो 70-80 लाखात होतोय सगळं पकडून, तरी तू त्याला 1.5 कोटी कसे घालवले, का घालवले? आणि त्यावर सुद्धा त्यावेळेस आम्हाला कळतं की अरे अमुक एक सेलिब्रिटी घेतला होता, अरे तो 40च्या खाली ऐकतच नाही, अरे तो 50च्या खाली ऐकतच नाहीये, अरे त्यांनी व्हॅनिटी मागितली, अरे त्यांनी हे हॉटेल मागितलं, अरे ती हिरोईन घ्यायची होती, अरे ते म्युझिक दिग्दर्शक घ्यायचे होते, त्यांनीच एका गाण्याचे 50 लाख रुपये सांगितले. म्हणजे आपल्यातले सुद्धा असे काही मराठी संगीत दिग्दर्शक आहेत, त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की अरे एखादा मराठी चित्रपट करणारा जर निर्माता आपल्याकडे आलाय तर आपण मानधन किती सांगितलं पाहिजे, त्याची तेवढी परिस्थिती आहे का? तुम्ही सगळ्याच एकाच साच्यात सगळ्यांना पकडलं गेलं तर नाही होणार. आपल्यातले असे काही म्युझिक दिग्दर्शक आहेत की जे आवाज तो काही सांगतात, त्यांना असं वाटतं बॉलिवूड सारखेच आम्हाला मानधन भेटलं पाहिजे संगीताचं, असं नाही होत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठी चित्रपटांमध्ये 2 प्रकार येत आहेत. म्हणजे काहीही मार्केटिंग न करता सुद्धा चित्रपट चालतोय आणि दुसरीकडे खंडीभर मार्केटिंग केलं तरी तो चित्रपट बघायला फक्त 8 जण 9 जण. म्हणजे आता बघा अरण्यक आला, कॉल सेंटर्स मधून कॉल येत होते तुम्ही बघायला जावा, किंवा तो त्यांनी उपक्रम राबवला होता की 1 तिकीट 1 झाड असा, तरी सुद्धा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला एवढं प्रेम दिलेलं नाहीये. म्हणजे बघायलाच प्रेक्षक गेलेले नव्हते, 10-12 अशी काहीतरी प्रेक्षकांची संख्या होती. तेच आपण जारण बघितलं किंवा एलिझाबेथ एकादशी असेल, सैराट असेल, दशावतार असेल, यांनी मार्केटिंगसाठी इतकं काही न करता सुद्धा त्यांना यश मिळालं. परत फिरून तो कंटेंटच्या जवळ विषय येणारच आहे, पण तरी म्हणजे ह्याच्याबद्दल काय वाटतंय? नाही, ते आता तुमच्या प्रश्नाचंच खरं तर उत्तर आहे की कंटेंट. कारण का आपण कितीही याच्यावर 1 तास नाही दिवसभर जरी चर्चा केली तरी शेवटी सगळा विषय हा कंटेंटवरच येतो. की दशा अवतारमध्ये 81 वर्षाचे 80 वर्षाचे दिलीप प्रभावळकर सर असतील आणि त्यांच्या एकंदरीत अभिनयामुळे त्या सिनेमाला असलेली गोष्ट, स्टोरी, कंटेंट चांगला, तर हे सगळं असल्यामुळं आज त्या चित्रपटाला एवढी गर्दी आहे. त्या चित्रपटाबरोबर इतरही सिनेमे रिलीज झाले, पण त्यांची अवस्था बघा आज काय. आज जारणमध्ये फक्त 2 महिला आहेत, 2 हिरोईन आहेत. पुरुष म्हणून कुठल्याही मोठ्या सेलिब्रिटीचं तिथं पोस्टरमध्ये चित्रसुद्धा नाही आहे. पण आज त्या 2 महिलांमुळं तो चित्रपट आज कुठं गेला. आज बाई पण भारी देवा, सगळ्या महिला आहेत, पण कंटेंट चांगला असल्यामुळं आज त्या चित्रपटाने गेला ना 50 कोटीच्या वर गेला असतो चित्रपट. तर हे लक्षात घेतलं पाहिजे ना की तुम्ही दरवेळेस तेच सिनेमे करायचे प्रेमाचे आणि काही हे केलेले नाही चालत, ते लोकांना नाही पटत. एकंदरीत आत्ताच्या झालेल्या सगळ्या गप्पा आणि या गप्पांमधून एक निष्कर्ष तर असा निघतोच आहे की मराठी इंडस्ट्री मागं का पडत चालली आहे. एक कारण म्हणजे कंटेंट, रिपीट होत असलेला आपला कंटेंट. दुसरं कारण म्हणजे आपण ऐतिहासिक विषय घेतला की तोच ऐतिहासिक विषय आपण वर्षभर तोच चालवतो. दिग्दर्शक ऐतिहासिक विषय तेच वर्षभर चालवत असतात. तिसरं कारण म्हणजे आपले कलाकार बदलत नाहीयेत, नवीन कलाकारांना संधी दिली जात नाहीये. चौथं कारण म्हणजे काय तर
नवीन येणारे निर्माते असतील किंवा नवीन येणारे दिग्दर्शक असतील, यांना संधीच दिली जात नाहीये किंवा यांना सांभाळूनच कुठंतरी घेतलं जात नाहीये. आणि कदाचित या सगळ्यामुळं कुठंतरी मराठी इंडस्ट्री कमी पडतीये किंवा मराठी इंडस्ट्री ही मागे पडत चाललीये असं वाटतंय. आणि ह्यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर कुठेतरी राज्य सरकारचा सुद्धा हस्तक्षेप असला पाहिजे किंवा राज्य सरकारने सुद्धा थोडाफार ताबा मराठी चित्रपटसृष्टीवर ठेवायला हवा. त्याचं कारण म्हणजे आपल्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे की आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे, तर मग मल्टिप्लेक्सवाल्यांना दोष देण्यापेक्षा आपण त्याच मल्टिप्लेक्समध्ये मराठी भाषेचा जर चित्रपट असेल तर तुम्ही 100 रुपये तिकिटाने चालवा, म्हणजे तो चित्रपट सर्वसामान्यांना सुद्धा परवडेल. तर ह्या सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीवर आपण आतापर्यंत गप्पा मारल्या, चित्रपटसृष्टीतले किस्से जाणून घेतले किंवा कुणाला कसं कमीपणा दिला जातोय किंवा कुणाचं स्टेटमेंट काय आहे आणि नव्या लोकांना सांभाळून घेतलं जातंय की नाही, ह्या सगळ्यांवर खूप डीपली आपल्यासोबत आज चर्चा केली. धन्यवाद बाबासाहेब पाटीलजी, आपण इथं आलात, मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आम्हाला इतकी सारी माहिती दिली. खरं तर सांस्कृतिक आपलं पुणे सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठं स्थान आहे आपल्या पुण्याला आणि आपला महाराष्ट्र सुद्धा संतांची परंपरा आपल्याला लाभली आहे किंवा तेवढं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने आधीपासून केलंय, पण आत्ता कुठेतरी मराठी चित्रपटसृष्टी पाठीमागं पडत चालली आहे. आणि ती का पाठीमागं पडत चालली आहे हे एकदम खोलवर चर्चा आज बाबासाहेब पाटलांनी आपल्यासोबत केली. धन्यवाद, तुम्ही इथं आलात आणि एवढ्या सगळ्या छान गप्पा मारल्यात त्यासाठी. तुम्ही पाहत राहा TOD मराठी.